आज आपण जाणार आहोत इतिहासाच्या त्या काळात जेव्हा संपूर्ण जग एका महाभयंकर युद्धात होरपळत होतं. ही कहाणी आहे दुसऱ्या महायुद्धाची, मानवी इतिहासातील सर्वात विनाशकारी संघर्षाची. हे एक वाक्य खरं तर या युद्धाची भीषणता आणि त्याचे परिणाम सांगायला पुरेसं आहे. चला तर मग इतिहासाच्या त्या पानाकडे वळूया आणि समजून घेऊया की हा विनाशकारी वणवा नेमका पेटला कसा. दुसऱ्या महायुद्धाची मुळं तुम्हाला माहितीये कुठे सापडतात? ती पहिल्या महायुद्धाच्या समाप्तीतच रुजलेली होती. विशेषतः वर्साईच्या तहामध्ये, ज्याने जर्मनीवर अत्यंत कठोर आणि अपमानजनक अट लादल्या होत्या. विचार करा, या तहाने जर्मनीला आर्थिक आणि लष्करीदृष्ट्या अक्षरशः गुडघ्यावर आणलं होतं. याच राष्ट्रीय अपमानामुळे जर्मन लोकांच्या मनात असंतोष आणि सुडाची एक भावना धुमसत होती. आणि अशाच असंतोषाच्या आणि अपमानाच्या आगीतून एका व्यक्तीचा उदय झाला, ॲडॉल्फ हिटलर. त्याने नाझीवादाच्या माध्यमातून जर्मन लोकांना त्यांचं हरवलेलं वैभव परत मिळवून देण्याचं स्वप्न दाखवलं. हिटलरने सत्तेत येताच आपला विस्तार सुरू केला. सुरुवातीला जग त्याकडे दुर्लक्ष करत राहिलं, पण 1 सप्टेंबर 1939 ही तारीख इतिहासात कायमची कोरली गेली. याच दिवशी जर्मनीने पोलंडवर आक्रमण केलं आणि युद्धाची ठिणगी पडली. पोलंडवरच्या हल्ल्यानंतर अवघ्या 2 दिवसांतच ब्रिटन आणि फ्रान्सने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केलं आणि यासोबतच दुसऱ्या महायुद्धाला औपचारिक सुरुवात झाली. जर्मनीने एक अशा युद्धतंत्राचा वापर केला ज्याने सगळ्या जगाला अक्षरशः हादरून सोडलं. ब्लिट्झक्रीग म्हणजे विजेच्या वेगाने केलेला हल्ला. या तंत्रामुळे डेन्मार्क, नॉर्वे, बेल्जियम, नेदरलँड्स आणि फ्रान्ससारखे मोठे देश काही महिन्यातच जर्मनीच्या ताब्यात आले. पण थांबा, हे युद्ध फक्त युरोपपुरतं मर्यादित नव्हतं. मग याला जागतिक युद्ध का म्हणतात? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला पूर्वेकडे आशियात जावं लागेल. तिथे साम्राज्यवादी जपान आपली ताकद वाढवत होतं आणि त्यांच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा होता अमेरिका. 7 डिसेंबर 1941 एका शांत सकाळी जपानने अमेरिकेच्या पर्ल हार्बर नौदल तळावर एक असा हल्ला केला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. या एकाच घटनेने तोपर्यंत तटस्थ असलेल्या अमेरिकेला युद्धात ओढलं आणि तेव्हापासून हा संघर्ष खऱ्या अर्थाने एक जागतिक युद्ध बनला. अमेरिकेचं युद्धात उतरणं हा एक टर्निंग पॉइंट होता, कारण त्यांच्यामुळे मित्रराष्ट्रांना प्रचंड औद्योगिक आणि लष्करी शक्ती मिळाली. आता सगळी समीकरणं बदलणार होती. तर हे युद्ध मुख्यत्वे 2 गटांमध्ये लढलं गेलं. एका बाजूला होती जर्मनी, इटली आणि जपानची हुकुमशाही म्हणजे अक्षराष्ट्रे, तर दुसऱ्या बाजूला होती ब्रिटन, सोव्हिएत युनियन, अमेरिका आणि फ्रान्ससारखी लोकशाहीवादी मित्रराष्ट्रे. आणि मग आला तो दिवस, 6 जून 1944. इतिहासात हा दिवस डी-डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी लाखो सैनिक समुद्रातून फ्रान्सच्या नॉर्मंडी किनाऱ्यावर उतरले. हे इतिहासातलं सर्वात मोठं सागरी आक्रमण होतं, ज्याने जर्मनीविरुद्ध एक निर्णायक आघाडी उघडली. आता जर्मनीची पूर्ण कोंडी झाली होती. विचार करा, पश्चिमेकडून मित्रराष्ट्रांची फौज आणि पूर्वेकडून सोव्हिएत युनियनची प्रचंड मोठी रेड आर्मी दोन्ही बाजूंनी जर्मनीच्या दिशेने पुढे सरकत होत्या. हिटलरच्या साम्राज्याचा अंत आता जवळ आला होता. पण जसं जसं युद्धाचा शेवट जवळ येत होता, तसं तसं मानवतेवरचा एक सगळ्यात मोठा आणि काळा डाग जगासमोर येत होता. याच काळात हिटलरच्या राजवटीने वंशद्वेषाच्या भावनेतून तब्बल 60 लाख निरपराध जीव लोकांची छळछावण्यांमध्ये अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. इतिहासातल्या या काळ्या पर्वाला होलोकॉस्ट म्हणून ओळखलं जातं. अखेर तो क्षण आला. सोव्हिएत सैन्य बर्लिनच्या वेशीवर येऊन धडकलं. आपला पराभव समोर दिसताच 30 एप्रिल 1945 रोजी हिटलरने आपल्या बंकरमध्ये आत्महत्या केली आणि मग जर्मनीने शरणागती पत्करली. युरोपमधलं युद्ध संपलं. युरोप शांत झालं होतं, पण युद्ध अजून संपलं नव्हतं. पॅसिफिक महासागरात जपान अजूनही हार मानायला तयार नव्हतं. त्यांना शरण आणण्यासाठी अमेरिकेने एका अशा अस्त्राचा वापर करण्याचा निर्णय घेतला जे जग बदलून टाकणार होतं. 6 ऑगस्ट 1945 रोजी हिरोशिमावर आणि त्यानंतर 3च दिवसांनी 9 ऑगस्टला नागासाकीवर अणुबॉम्ब टाकण्यात आले. या हल्ल्यांनी काही क्षणातच लाखो लोकांचा जीव घेतला आणि 2 मोठी शहरं पूर्णपणे ध्वस्त केली. या महाविनाशानंतर जपानने शरणागती पत्करली आणि 2 सप्टेंबर 1945 रोजी दुसऱ्या महायुद्धाचा अधिकृतपणे शेवट झाला. युद्ध तर संपलं, पण त्यानं जगाच्या चेहऱ्यावर अशा काही जखमा सोडल्या जे आजही पूर्णपणे भरलेल्या नाहीत.
जगाचा चेहरामोहरा कायमचा बदलून गेला होता. या 6 वर्षांच्या महाभयंकर युद्धात जवळपास 7 कोटींहून अधिक लोकांनी आपला जीव गमावला. हा आकडा मानवी इतिहासातील सर्वात मोठी जीवितहानी आहे. या महाविनाशानंतर जगाची राजकीय आणि सामाजिक समीकरणं पूर्णपणे बदलली. भविष्यात असं युद्ध होऊ नये म्हणून संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली. जग अमेरिका आणि सोव्हिएत युनियन या 2 गटांमध्ये विभागलं गेलं आणि शीतयुद्धाची सुरुवात झाली. दुसरं महायुद्ध आपल्याला शांततेचं महत्त्व शिकवून गेलं. पण खरा प्रश्न हा आहे की इतिहासाच्या या भयंकर चुकांमधून आपण मानव म्हणून खरंच काही शिकलो आहोत का?